नमस्कार भक्तांनो, भक्तिरस या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. भक्तांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. घरातील घड्याळ कोणत्या दिशेला असावे, कोणत्या रंगाचे असावे, कोणत्या आकाराचे असावे आणि कोणत्या रूममध्ये ठेवावे याबाबत वास्तुशास्त्र काय सांगते. ही माहिती तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा, प्रगती, सुख-समृद्धी आणि मानसिक शांती आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. 1. घड्याळ कोणत्या दिशेला असावे. भक्तांनो, वास्तुशास्त्रानुसार घड्याळाची दिशा फार महत्त्वाची मानली जाते. उत्तर दिशा सर्वात उत्तम, धन, करिअर आणि संधी वाढवते. पूर्व दिशा अत्यंत शुभ, आरोग्य, यश आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. दक्षिण दिशा टाळावी, आर्थिक अडचणी व नकारात्मकता वाढू शकते. पश्चिम दिशा शक्यतो टाळावी, कामात अडथळे येऊ शकतात. 2. घड्याळ कोणत्या रंगाचे असावे. भक्तांनो, रंगांचाही फार खोल परिणाम होतो. पांढरा शांती, स्वच्छता, सकारात्मकता. हिरवा प्रगती, आरोग्य, नवीन संधी. निळा मानसिक शांतता, स्थैर्य. सोनेरी किंवा गोल्डन समृद्धी, वैभव. काळा शक्यतो टाळा, नकारात्मक ऊर्जा वाढवतो असे मानले जाते. गडद लाल तणाव वाढवू शकतो. 3. घड्याळ कोणत्या आकाराचे असावे. भक्तांनो, घड्याळाचा आकार देखील फार महत्त्वाचा आहे. गोल सर्वात शुभ, वेळेचा प्रवाह सुरळीत, जीवनात संतुलन. अंडाकृती शुभ मानले जाते. चौकोनी टाळावे, अडथळे व स्थिरता दर्शवते. त्रिकोणी, तुटलेले, विचित्र डिझाईन पूर्णपणे टाळावे, वास्तुदोष निर्माण होतो. 4. घड्याळ कोणत्या रूममध्ये ठेवावे. भक्तांनो, घड्याळ ठेवण्याची रूमसुद्धा खूप महत्त्वाची आहे. दाराच्या समोर टाळावे, दाराच्या लगेच वर लावणे टाळावे. हॉल किंवा लिव्हिंग रूम सर्वात उत्तम ठिकाण, संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. ऑफिस किंवा अभ्यासाची खोली, करिअर, अभ्यास आणि प्रगतीसाठी शुभ. डायनिंग रूम कुटुंबात वेळेचे नियोजन सुधारते. बेडरूम झोपेत अस्वस्थता, मानसिक तणाव वाढू शकतो. किचन अग्नितत्वामुळे नकारात्मक परिणाम होईल. टॉयलेट किंवा बाथरूम अत्यंत अशुभ मानले जाते. 5. तुटलेले किंवा बंद घड्याळ काय करावे. भक्तांनो, शास्त्रानुसार बंद घड्याळ किंवा तुटलेले घड्याळ घरात ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. बंद घड्याळ बरोबर थांबलेली प्रगती, तुटलेले घड्याळ बरोबर नकारात्मक ऊर्जा. त्याचे घड्याळ त्वरित दुरुस्त करा किंवा घरातून काढून टाका. 6. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने महत्त्व. भक्तांनो, घड्याळ म्हणजे केवळ वेळ दाखवणारे यंत्र नाही, तर